होय महाराजा, शेवटची नोट आहे महाराजा. होय महाराजा. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही गणरायासाठी आम्ही प्रार्थना करतो. 2-1 लाख रुपये जिंकलं. 2 लाख सगळं आता मी घरात झोपणार होतो. आपल्या साहेबांनी खूप मदत केली आहे. गणपती आहे तरी पण साहेब आपल्या सोबत आले आहेत. पहिला ब्लॉगचा व्ह्यू जो असतो तो दीपेच्या मम्मीचा असतो. फनी पे फनी 3चे 3 आणि स्टील आम्ही माझा नाही येत काय करू पण आदेशनी ब्लॉग कमी काढला तर पहिलेच माझा रिकव्हर केला. गट्टा आला ना. पप्पाने हाणलाय कोणतं गाणी. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी, जसे की तुम्ही 9 दिवसाचे 9 ब्लॉग बघितलेले असताल. आजचा 10वा दिवस आहे आणि 10वा जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की 10 दिवसाचे 10 ब्लॉग येणार. तर आजचा दिवस 10वा आणि 10वा ब्लॉगसुद्धा तुम्हाला येणार आहे. सो आज सुद्धा दर्शन आहेत भरपूर सारे. सो आता आपण पटापट निघूया आणि आपण सर्वप्रथम जरा डोंबिवलीला ताईकडे दर्शन गणपती येतो, तिकडे पूजा पण आहे सत्यनारायणाची. सो आपण आज तिकडे जाणार आहोत. सो पटापट निघूया आणि भेटूया आपण आता ताईकडे. चलो. सो मंडळी, आता आलेलो आपण पहिलाच दर्शन भाऊजींकडं म्हणजेच ताईकडं. ताई आतमध्ये वाटतं. सो आता आपण दर्शन घेऊया आणि सुंदर डेकोरेशन आहे. देवीचं मस्तपैकी मखार वगैरे सजवलेलं आहे आणि बघा तुम्ही सुंदर मूर्तीसुद्धा आहे असे सगळे. आणि आपली मंडळी सगळी इकडे बसलेली आहे. बाबा बरे आहेत ना? सगळे मंडळी बसलेले आहे. तुम्ही गॅलरी पकडून ठेवले काय? अजून कोणी आई पण आहे का? आई काही पडद्याच्या माग आहे ना. हवेशीर भाऊजी आहे तिकडे. यंदा ओय बघत नाही का तू आता माझे ब्लॉग? नाही बघत ना? नाही बघत ना. तो मंडळी, तुम्हाला आता मी ताईकडची फॅमिली दाखवतो. अशी सगळी त्यांची फॅमिली आहे ताईकडची. कुठं कुठं आहेत? कोण कोण? असे सगळे लोक मंडळी आहेत ताईकडची सगळी. आता का जेवण पण घेऊ का? अशी सगळी मंडळी आहे. आणि ताईलाच घ्यायची राहिली. ही आपली ताई यांच्याकडे आलेलो आहे. गणपतीला झालो ना लवकर. आता आलो ना आणि सगळी फॅमिली आणि अजून अशी सगळी फॅमिली आहे. अर्धी झोपल्यात, अर्धी लपतायत. कोण कोण कुठे कुठे लपतायत बघा तुम्ही. अशी सगळी मंडळी आहेत. अर्धे जण जेवायला बसलेले आहेत. अशी सगळी फॅमिली आहे. हे चल मी निघतो आता. चला चला. घेतला त्यांना. दिसल मम्मी दिसल. असे सगळे मंडळी आहे. ए कुठे चल चल. चला. सो मंडळी, दुपारी आपण ताईकडे गेलो, त्याच्यानंतर आपण घरी आलो आणि तब्येत माझी काय ठीक नाही म्हणजे त्याच्यामुळे मी सकाळपासून दर्शनाला निघणार होतो दुपारपासून. पण तब्येत काय आपली साथ देत नाही. तरी पण मी संध्याकाळी तुमच्यासाठी निघतोय मी घरातून. बिकॉज ऑफ तुम्हाला ब्लॉग दिले पाहिजेत. आणि आजचा शेवटचा दिवस नंतर जागरण म्हणजे कारण 9 दिवस म्हणजे मी सतत जागतोय. सो म्हटलं आज काही करून शेवटचा दिवस जाऊया बाहेर. सो सर्दी आणि घशाचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी आज जाणार तुमच्यासाठी. सो पटापट आता आपण निघूया आणि भेटूया दर्शन करायला. आधी आपण मंडळात. सो जाऊया तिकडे. सो मंडळी, चाललोय तर मी आपल्याकडे स्टेशनला. विचार होता यातनं एखादी न्यावी, बट पाऊस पडतोय थोडा थोडा, त्याच्यामुळे गॅरंटी कोण घेईल. सो आज आपण इकडे जाऊया. आणि मंडळी, सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की करा, पक्का. चलो
मंडळी आता आपण आलेलो आहोत आमच्या इकडे आटाईला. हे काय रे स्वागतासाठी उभं ठेवलं काय? धन्यवाद धन्यवाद, असंच प्रेम असू द्या. आता मंडळी आपण आलेलो आहोत आपल्या इकडचं म्हणजे ना वडवली ना आटाली त्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत. तब्येतच बरी नाही. SBCचा राजा, जसं की तुम्ही बघत असाल, SBCचा श्री गणेश कृपा मित्र मंडळ आटाई आंबिवली. बघ वेर इज वडवली. आता मी काय बोललो, आटाली ना वडवलीच्या मध्ये आहे. आटाली आम्ही जाऊ दे, काय हरकत नाही, गावावरनं आपण काही विषय घेत नाही. आणि सुंदर मूर्ती आहे मंडळी. आणि डेकोरेशनही बघू शकता तुम्ही, झुम्मर लाईट्स वगैरे सर्व काही एकदम पद्धतशीर आहे. आणि असं काहीसं मस्त मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. आणि हे काय बनवून घेतला का रे SBCचा राजा? हा मंडल फॉर्मला वाटतं तुमचा. अशी सगळी मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे. हे काय रे मागे? ते आंबिवली स्टेशन. आंबिवली स्टेशन तुटला, सगळा तुटला. आलं म्हणजे विशेष काहीतरी बनवलं होतं त्यांनी. आंबिवली स्टेशन ट्रेन तुटल्या सगळ्या. आता काय करणार, कालच्या ट्रेन तुम्ही बघितलं असेल. स्वतः मंडळी भेटूया आपण दर्शन घेऊनच. पण तुला दाखवला का नाही? दाखवला मी स्वतः भेटूया म्हणतो. पकडून ठेव. धन्यवाद मंडळ आभारी आहे. सो मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्याच आंबिवली परिसरातील शिवमुद्रा मंडळाला, ज्यांचे आता दादांच्याच अंडरमध्ये येतं. ते दादा त्यांना तुम्ही ओळखतच असाल, आपल्या गावचे कार्यसम्राट नगरसेवक दुर्योधन दादा पाटील यांच्याच अंडरमध्ये येतात. आणि सुंदर डेकोरेशन मंडळाने केलेलं आहे, तेही तुम्ही बघू शकता. आणि मूर्ती खूप सुंदर सजवलेली सुद्धा आहे. अशी काहीशी मूर्ती आहे. मोरया मोरया. आणि तशाच इकडे सगळे आपले कार्यकारी सभासद, सगळे सदस्य या मंडळाचे सुद्धा इकडे आहेत. सगळेजण आहेत इकडे. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता भेटूया म्हणजे दर्शन घेऊनच. हे गणराया, हे गणेशा, या आमच्या पाटील नगरच्या गणरायाचरणी आज आम्ही प्रार्थना करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होत, ही गणरायाचरणी आम्ही प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया मोरया. मामा बुके बुके दे रे. मंडळी आता मी आलो आहे मोहण्या कोलेवाड्यात आपला आई एकविरा मंडळाकडे. आणि निकेत भाऊ असे सगळे त्यांचे सभासद आहेत. भावेश काय रे सिरियसली एवढा झाला तू? भावेश सिरियस झाला का असा? हा आता अशी आले त्याला. सो मंडळी खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. आणि आपल्या कोळी लोकांचे सर्व डेकोरेशन आणि ज्याच्यावर बसले ते पण आपलं बघू शकता तुम्ही. गणपती बाप्पा आपले चिंबोरीवर बसलेले आहे. सुंदर डेकोरेशन आहे मंडळी. आणि आपला कोली लुक बाप्पांचा असा काहीसा तुम्ही बघू शकता. मंडळाचं नाव सुद्धा आहे एकविरा. आणि डेकोरेशन पण सुंदर झुम्मर वगैरे लावलेलं आहे. बाप्पांची मूर्ती पण ह्यूज आहे, मोठी आहे आणि सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. आणि मेन आवडला आपल्याला भाऊ, कोली लुक आवडला मस्त. निकेत भाऊ तुम्ही का डेकोरेशन कोणी केला? काय रे देऊ का क्रेडिट याला भाव्या? नको ना, ठीक आहे. मान्य केला बाबाने, आम्ही केला. मंडपाला डेकोरेशन केला. पण मूर्ती सुंदर आहे मंडळी. आणि इथं काय लाइटिंग आहे काय कापसाच्या इथं? मला वाटलं लाइटिंग आहे, ढगपेटंग आहे मला वाटलं. सो अशी सगळी मूर्ती आहे. सो मंडळी आता आपण भेटूया दर्शन घेऊनच. चला. आणि आज पूजा सुद्धा आहे मंडळी इकडे सत्यनारायणची. सो ते दर्शन सुद्धा घेतो पूजेचा प्लस मूर्तीचं दर्शन घेतो आणि भेटूया आता दर्शन घेऊनच. चला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद. सो मंडळी आता आपण आलो काकांकडे, जगदीश काकांच्या इथं. थांबा जरा, थांबा कशाला थांबा. सो इकडे नाना बसलेला आहे. काय बोलू शकाल तुम्ही? काय बोलू शकाल तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये? काय बोलू आता, गणपती आपलं कधी जाणार आहे? अरे लोकांना गणपती नाही जावं असं वाटतं. तू घालवच्या मागं काय गडबड काय? श्रावणापासून खेळायला पाहिजे. मला वाटलं श्रावणापासून खाला नाही त्याच्या मुलं कवा जाणार असा. मग काहीतरी खेळा तरी नाही तर नाचा तरी काय? ते असं शांत शांत नाही. माझा पैसे लागतात खेळायला. काय काय काय. आणि इकडे मंडळी काय रोज मला ब्लॉग मध्ये घ्यायला लागतं. आणि मंडळी आमचा चिपकूनच घर आहे, ती मला रोज संध्याकाळी एकदा मला ब्लॉग मध्ये घ्या. आता घेतले, आता बोल. आता बोलणारच नाही. मागं पण तसंच झाला, बोलणारच नाही असा मंडळी. आणि इकडे ताईसा बसलेल्या आहेत. कोण आल्यान? बहिणी आल्यान भावाला भेटायला.
तो गाणी कुठला हिंदू येईल गो काय बोला ना मग गाडी घुंगराची रा 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 रा. मग आता नाही येत काय करू मंडळी आम्ही आता गाणी आम्हाला नाही येत काहीतरी रा 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 करू. मग गाडी घोड्याची उभी आहे मंगले दाराला पुरं काय कर गो बेगीन तयारी बेगीन संगे चल माहेराला गौरी गणपतीचे सणाला ग बहिणी. झाला आता बहिणीला खूप घेतलं मी खूप रेडी आता पैसे द्या झाला. आता तुम्ही ब्लॉग मध्ये दिसलो देवाची मूर्ती घेता ना आधी बहिणी त्यांची घेतो बहीण आई वडील बहीण हे खूप महत्वाचे आहेत आधी त्यांचा घेतो. सो मंडळी लाकडाचा पण ऍक्च्युली मस्त आहे म्हणजे 10 वेळा बदला असं त्यापेक्षा ना असं मस्त आहे. सो मंडळी असा लाकडाचा मस्त पैकी मंदिर आतमध्ये झुमर पण बघू शकता तुम्ही असा कसा झुमर वगैरे लावून शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती अशी सगळी मूर्ती आहे मंडळी. सुंदर डेकोरेशन आणि गणपती बाप्पाचं दर्शन आहे. अरे करीना ये रे मंडळी लाजल्या रोज सांगता ब्लॉग मध्ये घ्या आता आले तर पलादान काय बोलशील काय तुमचा काय घे आरतीचा घेऊ तसं काय पाया पडलंच नाही आल्यावर पडला असेल ना आता आरती करायला चष्मा काय घालला पाहिजे सांग मला. अरे बा आरती करायला चष्मा काय घालला पाहिजे का पत्ती केल्याच्यात पत्ती दिसत नाही तिथं. घे बाबा तुमचा आरती करताना घे बोलता आमचा हा मस्त पैकी आरती करताना ताईचा अरे आवर दिवस का पेटोशी 2 घंटे लागतील 4-4 5 अशा ताईच्या सगळं पप्पाने हाणलाय कंचा गाणी हे गपना जरा गपना. सो मंडळी अशी सगळी मस्ती मजाक चालू आहे. सो आता भेटूया आपण दर्शन घेऊनच चला ओके. आपल्या साहेबांनी खूप मदत केली आहे गणपती आहे तरी पण साहेब आपल्या सोबत आले आहेत आणि एवढी ट्रॅफिक सॉल्व्ह करतायत खरंच साहेबांनी मला युटर्न मारायला धन्यवाद. सो मंडळी आता आलो आपण दीपेशच्या मामाकडे. येऊ बघ दीपेशच्या मामाकडे आलो आणि असं काहीचं सुंदर डेकोरेशन सगळीकडे फुलांचं डेकोरेशन यावेळी फुलाला ट्रेंडिंगला आहेत आणि मूर्ती सुद्धा तुम्ही बघू शकता सुंदर आहे. आणि तुम्हाला एक पर्सन इंट्रोड्यूस करतो. विशेष कार्य तर असं आहे की माझा पहिला ब्लॉग पहिला व्ह्यू बघणाऱ्या ज्या आहेत ते दीपेशच्या मम्मी हे बघा इकडे माझा पहिला कधी पण ब्लॉग पडू देतो जेवताना पडू दे झोपताना पहिला ब्लॉगचा व्ह्यू जो असतो ना तो दीपेशच्या मम्मीचा असतो ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे दीपेश काय रे दीपेश मला सांगतो ना पहिला लगेच पहिला व्ह्यू असतो तो दीपेशच्या मम्मीचा. आणि इकडे राधाकृष्णाचे थीम वाटत लावलेली आहे तेही तुम्ही बघू शकता. हरे कृष्ण तो असे दीपेशचे मामा असे सगळे त्यांची फॅमिली आहे मंडळी. आणि दीपेश याला तुम्ही ओळखत असाल नसाल माहिती नाही लाजतं का तू तरी नको लाजू रे बाकी म्हणून सांगतो लाजू नको. सो मंडळी घेऊया दर्शन आणि भेटूया दर्शन केल्यानंतरच. सो मंडळी आता दीपेशच्या मामाकडून आम्ही निघलेलो आहोत आणि दीपेशला पण बरोबर घेतला. दीपेश आपल्या बरोबर नव्हता दीपेश मामाकडे होता. येताना मी एकटा आलो होतो. आता दीपेशला घेऊन आम्ही चाललेलो आहोत बदलापूरला. राज हिरमली तुम्हाला सर्वांना माहितीच असेल त्याच्या घरी मागच्या वर्षी पण गणपती होते मागच्या वर्षी पण ब्लॉग बघितला असेल आणि या वर्षी पण चाललेलो आहोत. सो आता भेटूया आपण बदलापूरला. आणि इकडे बरं ट्रॅफिक नाही कारण आपल्या कल्याणमध्ये तुम्ही जर बघितलं तर पोलीसवाल्या काकांची ते पोलीसवाले काका आपले सबस्क्रायबर होते मंडळी त्याच्यामुळे त्यांनी आपली गाडी ना युटर्न मारायला सांगितली. बोलतो मी थांबतो तो युटर्न मार कारण एकदम कटुकट युटर्न होता आणि पोलीसवाले काका थांबले माझ्यासाठी. आणि मग ते सबस्क्रायबर असं बोलतो तुझे सबस्क्रायबर हवं बोलता आम्ही म्हटलं ठीक आहे. आणि मध्ये युटर्न मारला त्यांनी आणि मला युटर्न मारून त्यांनी गाडी काढून दिली. त्याच्याबद्दल साहेब माझा जर ब्लॉग बघ असं बघतीलच ते आहेच स्वतः म्हणजे सो धन्यवाद म्हणजे साहेब आमचं माझं थोडंसं सपोर्ट केल्याबद्दल. आणि आता मंडळी आम्ही निघतोय पटापट आणि इकडे ट्रॅफिक नाही येते बरं आहे बघा बिलकुल ट्रॅफिक नाही एकदम आरामात आम्ही चाललेलो आहोत. सो भेटूया आता आपण डायरेक्ट बदलापूरला. सो मंडळी तब्येत मला जास्त खराब वाटते सो थोड्याशा गोळ्या घेतल्या मेडिकलमध्ये थोड्याशा इन द सेन्स घसा आणि याच्या सर्दीच्या. इकडे कुठे मेडिकलला आल्या आम्ही बदलापूरला ऑलमोस्ट पोहोचल्या आणि दिप्या बसले गाडी. दिप्या जरा माणूस जरा आजारी आहे याचा गोळ्या बिल्या घ्यायला त्या काहीच नाही. हा मला वाटलं का काय 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 वाटला तुला काय रे काय वाटला तुला मला वाटलं काय दुसरं काय या ना
काय दुसरा? अरे काय खोटा बोलायचा माणसाने. दिप्या भाऊलाच थोडीशी आता जाऊ दे नको. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत राजभाऊंच्या घरी. कुठे झाला राकेशदा? आहे का? मला वाटलं पलाच्या रंगात दिसतो. आणि तुम्ही त्यांची मूर्ती तर बघितलीच असाल आपल्या ब्लॉगमध्ये. सुंदर मूर्ती सजलेली आहे. सगळे ओरिजिनल मूर्तीस वगैरे लावून एकदम पद्धतशीर. आणि डेकोरेशन म्हणजे तुम्हाला सांगता मी त्याच गाडीत मूर्ती त्याच गाडीत डेकोरेशन होता. 1-2 तासांत डेकोरेशन केले. बघा किती सुंदर केलेलं आहे म्हणजे खरंच भारी केले. यो इकडे बसलेला आहे कलाकृतीवाला. मग खरोखर भारी झाले. एका रात्रीन बनवले. कसा काम म्हणजे खरोखर भारी. 1-2 तासात एवढा भारी मकर व्हायचा बोला. म्हणजे आता माझ्यासारखं लागला 2 तास मला ती फुलांची कॉम्बिनेशन घ्यायचा त्यालाच जातील. एकट्याने गेला का? सगळी टीम त्यांची पोरा पण पक्की आहेत ना तुमची? एवढी पोरा मंडळी यांची 9-10 पोरा होता जास्त पण कमी नाही. का नाही होणार? पॅन्डवर बसले आज का शूट 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 शूट. आता मंडळी लवकरच एक गाणी येतं तुमच्या भेटीला. नवरात्री स्पेशल आहे. आज फक्त शूट झालाय आणि मला वाटतं पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगमध्ये म्हणजे अजून कोणाला काहीच माहिती नाही शूटबद्दल. त्याची स्टोरी पण टाकली. स्टोरी टाकली का? स्टोरी पण टाकली नाही ना? लवकरच एक भाऊचा गाणी येतोय. नवरात्री स्पेशल आहे आणि कोण आहे काय आहे ते तुम्हाला समजेलच लवकरच. आणि जे पण आहेत ना तुम्ही ओळखायलाच त्यांना. बट ऑब्विसली राजच्या गाण्यात जे असतात त्यांना तुम्ही ओळखतात. टॉपचंच येतं. सो जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. गाण्याची आता आतुरता आहे. आपण विचारात थकून आले शूटच्या ब्रो. आता मी खरंच हे झोपणारच होतो. जाम जमलोय आता झोपणारच होतो. अरे बघ आलं मी आता झोपलेलो. आला लगेच उठला आपला. काय आतर खाली काही कर. लगेच फणी काढली. फणी गोकुल भाई पण फणी चालू करतो 1 मिनिट. काय नाव म्हणेल ब्रो ना काय ना फणी. हे ना डोलाय फणी. आम्ही परत ऍक्टिंग करता परत चालूच ठेव. तर गाईज मी आता झोपलेलो ना. आदेश आला बघा. फणी फणी ही काढली फणी ब्रो. परत टाक बाहेर काढ. फणी कशी काढतात काढ ना म्हणे. और ऐसा निकालेगा फनी. और ये मेरे फनी पे सामने मेरी फनी है. ये मेरे फनी के सामने भी फनी खड़ा है. आपला आदेश भाईला तुम्ही हे ओळखत असाल. हे तू पण ब्लॉग बनवतो ना? तू रियल मध्ये ब्लॉग बनवतो ना? ब्लॉगच आहे ना मग. अरे यार मेरे को लगा मस्करी करे. आओ त्याला भूल गया. आणि मंडळी भावाचा नवीन चॅनल आलेला आहे अमित फनी पे फनी. सो मंडळी हा नवीन ब्लॉगर आहे अमित पाटील. याला तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करा. आणि अशा फनी व फनी चालू आहे. आपल्या भावाची फनी तुम्ही नेहमी बघतच असाल. आपला भाऊ लय फेमस आहे पहिल्यापासून. धन्यवाद मंडल आभारी आहे. मंडल आभारी आहे. आणि खाली घे ना तुझा तोंड नाही दिसत. हा अच्छा असं आहे का? 1x चालू आहे ना माझ्या फनीमध्ये 1x आहे. हा एक शो. आणि इकडे गोकुल भाऊ पण आहे आपला. गोकुल भाऊला तुम्ही जेव्हा आपण एका कोणत्या लॉन्चिंगला गेलो आपण मॅकच्या गाडीच्या लॉन्चिंगला गेलो तेव्हा मॅक कमी आनंदी होता. यो जास्त आनंदी होता. मतलब ये कोमल झालेली म्हणून आनंदी होता. बघा समंडली यो तर असतच कुठं पण म्हणजे मस्ती आहे एनर्जेटिक. याला पहिल्यांदा बघितला मी. ये भाई इसको पहली बार देखा मैंने. राजा आहे ना. सो इकडे पण मंडळी बसलेली आपली. युवराज कुठे गेला? मुंबई दाखवू का? ये मुंबई दाखवतो. मुंबई दाखवतो. सो असे सगळे मजाक मस्ती चालू आहे. आणि आता बघू अजून गन लोड करायची आहे मला. आता घरी मजा येणार आहे. आदेश भाई आलाय. आता गन लोड करायची आहे मला. जिसको समझने वाले को इशारा काफी है. बंदूक मी विसरलोच. बंदूक लोड करायची होती. आयला फनी डायरेक्ट चालू झाले. टेन्शन घरी मजा येईल तुम्हाला. काही मोदक खाल्लाय काय? सो मंडळी आता भेटूया आपण थोड्या वेळात. चला घेतला. कुठे झाले टोपली घेऊन? मंडळी आता वाजल्यात रात्रीचे 3 आणि स्टील आम्ही सो असे सगळे मंडळी खेळायला बसले. खेळणाऱ्यांच्या पेक्षा प्रेक्षक जास्त बसले.
इकडे प्रेक्षक बोल ना. आदेशनी ब्लॉग कमी काढला तर पहिलेच माझा रिकव्हर केला. गठ्ठा आला ना, गट्टा आलाय, गट्टा पहिले गठ्ठा जमा करून घेतला, जरा हॅपीनेस आली ना मनामध्ये. चला, सकाळी यो पण अरे गुड लक. अरे मग इथं जेवढा जिंकले ना तेवढा तो जिंकल, लक्षात ठेव शब्द. मार्क माय वर्ड्स गोकुल, गोकुल मार्क माय वर्ड्स, जेवढा आपण जिंकणार तेवढा तो जिंकल. तू खेळतो का रे? का रे? अरे ये रे. असू दे चालतं. अरे चालतं काय का एवढा काय. याने लय मोठा चष्मा लावला. आता लांबची पत्ती पण दिसतील. ते बादशाह पिक्चर मध्ये नाही का चष्मा, तो आहे तो. पिसल काटाला देणार. बालू सांगू नको फक्त हातात टाका कुठला. काय करता बालू? मंडळी काटाला देणार डायरेक्ट वाटेल ते बघ. अरे मी ब्लॉग आले हिने काटाला दिला नाही रे. ए हिने काटाला नाही दिला. गोकुल काटाला डायरेक्ट वाटायला घेतली. अरे 3 पत्ती घेत. असा कसा काढला? मी आधीच ब्लॉग चालू केला, उरी काटाला देणार नाही. ही माझी चाल. चल आईने फुल जिंकले ना आई. आता नाही, आता फ्लॅट घेऊन आई त्या पैशाचा. 10. ए माझं चल. तिथे भाऊ झोपाली का? खेळ ना. 20. तू किती पैसे घेऊन गेलता? पुरी 20 रुपये जिंकला. फक्त 20. मंडळी 20 रुपये जिंकला. एवढी खुशी झाले हिशोब नाही. 30 झालं. आता माझी जागा चेंज झाली. आता मी जिंकल. ही तिथंच आहे, ही तिथंच आहे. पुन्हा मी हरेन. 8 वाट. मंडळी असा सगळा चालू आहे. दिप्या भाऊ आता बसले. आता जिंकील वाटतं जाम. पक्का जिंकून न्यायचा आपल्याला. काय काय खायला जायचंय गोकुल? मेंदूवडा खायला जायचंय आम्हाला. इथली तुला ही काय लावणार आधी. स्टार्टिंगला 3 डावातून तुम्हाला 2 डाव दिले महाराजा. होय महाराजा. त्याच्यानंतर 50 डाव झाले असतील महाराजा. एकही डाव नाही आला महाराजा. होय महाराजा. शेवटची नोट आहे महाराजा. होय महाराजा. येऊ दे रे महाराजा. होय महाराजा. संपल्यावर काय करशील? संपलं की माझा दुसरा महाराजा आहे. हाय महाराजा. होय महाराजा. हे बोलतं काय भोला बघते रे, गोला बघताय बोलत. आणि आपला आता खीर आलेली आहे. आणि इकडे आईने मस्त फरसाण आणलेला आहे. आता भेटूया सर्व खाऊन. मंडळी इकडे बदलापूरला भलतेच नियम आहेत. काय नियम आहे गोकुल? जो आपल्याकडे जेव्हा पत्ती काढता आपण तेव्हा हायेस्ट चांगले वर्तणूक असतं. इकडे पिसाला देतात त्याला. लोएस्ट वाला राजा का बसतं ना, हायेस्ट वाला पिसतं. अशी परिस्थिती आहे मंडळी. माझी पुरी आली. किती वाजलं र? 4:30 झालं. थोडे आमचा प्रेक्षक वर्ग कमी झाला, पण खेळाडू वर्ग तसाच आहे. तोच ध्यास, तोच विकास. मंडळी आता वाजले सकाळचे 6 आणि आमचा प्रेक्षक वर्ग झोपला. कधीपासून खूप प्रेक्षक वर्ग होता. आता राहिलेत फक्त खेळाडू. असे काहीशे नवीन मेंबर ऍड झाले. अर्धे मेंबर गायब झाले. आमचा गोकुल लास्ट पर्यंत टिकले. साकेत दा इकडे ये मी आहे. झालं आता बघू. सकाळचे 6 वाजले. आता बघू आमचा प्लॅन आहे विसर्जन पर्यंत खेळायचा. कुठ काय दिप्या इडली घेऊन येते का? दिप्या जेवायला बसला. दिप्या काय इडली आली ना. आता वाजलेत सकाळचे किती 7 वाजले ना. हा 7. आणि आता खेळ उठलेला आहे. राज आमचा झोपला तिकडे वैतागून. रूम मध्ये पण गेला नाही. किती जिंकलं? 2-1 लाख रुपये जिंकलं. 2 लाख मंडळी. रियाने 2 लाख रुपये जिंकलं मंडळी. आता चाललो आम्ही फिरायला. आमच्या मंडळी गेले नाश्ता आणायला. ते आल्यावर तोपर्यंत आम्ही वरती पोरापोरं बसतो आणि मग नाश्ता आल्यावर तुम्हाला परत भेटतो. सो मंडळी वाजले सकाळचे 7:30 आणि आमचा नाश्ता आलेला इडली वडा. आणि आमची मंडळी सगळी बसलेली आहे खायला. अर्ध उभ्या घरचा अर्ध बसल्यात. हे तुझ्या खपल्या बी 2 दिप्या पण बसले. हे सगळे मंडळी बसलेले आहे. हे रील बिल नाही बनवीस का तो आता इथल्यांची? सो मंडळी भेटूया आपण खाऊन. नाही तर वाटोला अलीकडे. सो मंडळी आता वाजले सकाळचे 8 आणि खूप मजा मस्ती अख्खी रात्र आम्ही घालवली. सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये घेता नाही आला तर प्रत्येक वेळी कॅमेरा ऑन नसतो. बिहाइंड द सीन पण खूप साऱ्या गोष्टी करतात. सो खूप मजा आली. माझा आवाज जरा इग्नोर करा बिकॉज तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज थोडा वीक झालाय. आणि दिपेश भाऊ बघा ऑलमोस्ट झोपले.
सो अशी सगळी झोप आली आहे. सो आता आम्ही निघालो घरी. आता आम्ही अंबरनाथपर्यंत पोहोचलो आहोत ऑलमोस्ट. आणि खूप आवडला असेल ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 10 दिवसाचे 10 ब्लॉग आपले कंप्लीट झाले. तुमच्या भावाने तुमच्यासाठी चॅलेंज कंप्लीट केला. आज आजारी असून सुद्धा मी ब्लॉग बनवला. आणि ॲक्च्युली उद्या पण आपला ब्लॉग होता, जर मी आजारी नसतो तर. आपला उद्याचा ब्लॉग होता गिरगाव चौपाटीला जाणार होतो मी. सगळ्या जे मंडळांच्या गणपतीचे मी विसर्जन घेणार होतो, लालबाग, चिंचपोकळी वगैरे वगैरे सगळे. बट अनफॉर्च्युनेटली तब्येत माझी जरा जास्त खराब वाटते. ऑलरेडी घसा पण खवखवतोय, सर्दी पण. सो मला वाटतं उद्या मी स्किप करावा आणि आराम करावा. तरी पण आज दिला मी तुम्हाला. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी आणि बाय बाय. आणि जसं प्रेम या गणपती दिला असंच प्रेम परत पुढे पण राहू दे. बाय बाय.